एक रांगोळी वा वा थँक्यू. आपण गॅप क्रिएट करूया. आणि इथे ही खरं सरांची केबिन आम्ही इथे लावली होती आणि ह्या कॉरिडॉरमध्ये सुद्धा आम्ही ती मुलं येतात तेव्हाचा सीन केला होता. आणि ह्या सगळ्या म्हणजे आता पुन्हा इथे येऊन असं पुन्हा एकदा त्याची साक्ष काढल्यासारखं वाटते. पण इथे दाखवतो मी तुम्हाला. या हे बघ, हा जो वर्ग आहे, हा जो वर्ग आहे इथे आम्ही सरांची केबिन लावली होती, मुख्याध्यापकांचं. आणि इथं ते सगळेजण येतात. आता मुख्य मुद्दा क्रांतीज्योती विद्यालयाचा की मराठी शाळा त्या मुलांना ती शाळा वाचवायची आहे. आणि तर त्याचा सगळा जे नाट्य आहे ते ह्या खोलीतनं सुरू होतं. म्हणून आम्ही मुख्याध्यापक म्हणून दिनकर शिर्के सर इथे बसतात आणि ते प्रत्येक विद्यार्थ्याला इथे येऊन भेटतात. ते खरं तर माजी विद्यार्थ्यांची एक लिस्ट काढतात की आपली शाळा पडणारे तुम्ही शाळेसाठी काय करू शकता. तर ती सगळी मुलं इथे येतात आणि मग काय घडतं तो क्रांतीज्योती विद्यालय हा सिनेमा आहे. आणि हे सगळे मिळून ती शाळा कशी वाचवतात. या आपण आता पुढचा कॉरिडॉर होतो. तर मी मुख्याध्यापक दिनकर शिर्के आणि मी माझी शाळा वाचवण्यासाठी क्रांतीज्योती विद्यालय माझ्या माजी विद्यार्थ्यांना आव्हान करतो की तुम्ही सगळेजण इथे या आणि आपल्याला काय करता येईल शाळेसाठी, आपल्याला कशी शाळा वाचवता येईल आणि यासाठी प्रयत्न करूया. आणि इथनं हा सिनेमा सुरू होतो आणि पुढं काय गंमत घडते ते आज ट्रेलरवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल. प्रत्येक प्रेक्षकाला शाळेची आपल्या आठवण न आल्याशिवाय राहणार नाही. इतकं सुंदर हा सिनेमा झालेला आहे. आता इथनं आपण पुढे जाऊया. थोडंसं मागे जाऊया. चला तुम्ही आता क्रांतीज्योती विद्यालय आणि आता क्रांतीज्योती विद्यालय आणि ह्या सगळ्या मुलांना इथं आमंत्रित केल्यानंतर सरांची आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या नात्याची गोष्ट हेमंती इतकी उत्तम बांधली आहे की या सगळ्या कॉरिडॉर्समध्ये
मला आता ते सीन्स सगळे आठवत आहेत आणि आपण असं म्हणतो ना की इथून ते कधीतरी आले होते आणि कुठंतरी चालले आहेत आणि इथून कुठेतरी गेले आहेत, त्यांना पुन्हा एकदा इथं ओढून आणणं आणि माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शाळेचं महत्त्व आणि त्या योगे प्रेक्षकांना मराठी शाळेचं महत्त्व पटवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. क्रांतीज्योती विद्यालय, लेखक दिग्दर्शक हेमंत ढोमे. तर सगळ्या सीन्सचं जे शूटिंग आहे ते आम्ही शाळेतच केलं. अर्थात 20 दिवस सलग आम्ही शाळेतनं कुठेही गेलो नाही. सर, विद्यार्थी आणि शाळा. आणि प्रत्येक वेळेला इच्छा अशी होती की प्रत्येकाला असं वाटत असतं की आपली शाळा आहे तशीच राहावी आणि हे जग आहे तसंच राहावं, पण प्रत्येकाला असं वाटत असतं की आपली शाळा टिकावी, आपली भाषा टिकावी. आणि तोच प्रयत्न क्रांतीज्योती विद्यालय. खरं तर क्रांतीज्योती विद्यालय काय प्रातिनिधिक शाळा आहे, पण खरं तर प्रेक्षकांना त्यांना प्रत्येकाला त्यांच्या शाळेची आठवण येईल याची काळजी आम्ही घेतली. आता अशीच आठवणी, अशी एक जागा इथे आपण क्रिएट केली आहे. इथे शाळेबाहेर मिळणारा खाऊ आहे, खाऊ जो आपण सगळ्यांनी मिळून खायचा आहे. हे बाकी सगळ्यांना बोलवा. थोडंसं आपण मागे जाऊया, पाहिजे मी टेबल पुढे घेते थोडंसं. थोडं मागे जाऊया, थोडं मागे. ठीक आहे का? बाकीचे आले राहू दे. चंदू आले. ही कैरी आणि मसाला आहे, मी चण्या मण्या बोर आहे. ती चण्यामण्या बोरं, हा आवळा, ही चिंच. ही घरीतली चिंच असते. काय खाऊया? ही बोरं मस्त. काळी बोरं. थोडं खाली होतं. मला सर्दी खोकला झालाय तर मी कैरी आणि चिंच घेतो आणि आवळा नक्की जाईल. हे काय आहे? हे काय आहे? चिंचच आहे. तिखट लावलेलं का? नाही, किंवा कैरीला लावलेलंच आहे. ते आंब्याची साल आहे. बघू बघू. कैरीचा साल आहे. मोबाईल काय रे लाल? याच्यात अजून मोठी बोरं मिळायची का नाही त्यात? अरे नाही, खरं नाही. आमच्या शाळेत नाही मिळायचं. हे काय आहे? चणे मने घ्या. अरे त्यांना खाऊ दे ना, आपणच खातोय. हे असंच खायचं. चणे मने एवढी एकदम नाही खाल्ली तरी चालते. हळूहळू थोडी खायची. हे तुम्ही फक्त उतरू नका आणि घ्या आता खायला. आणि आता माझ्या मी नाही खाणार. सॉरी येस, पेप्सी बोला. त्या टेबलवर 2 पेप्सी की ब्लॅकवाली दे ना. माझीच आहे. Very good.